नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत प्रधानमंत्री आवास योजना याचा फॉर्म कसा भरायचा. सगळ्यात आधी हे जाणून घेणं गरजेचं आहे की प्रधानमंत्री आवास योजना अर्बन 2.0 हे कुणासाठी आहे आणि त्यासाठी पात्रता काय आहे. तर या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण त्या कस्टमरसाठी किंवा त्या नागरिकांसाठी हे जाणून घेणार आहोत की ज्यांनी लोन घेतलंय आणि त्यांनी सबसिडीचा फॉर्म कशा पद्धतीने भरल्यानंतर आपल्याला सबसिडी येऊ शकते. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. तर लिंक ओपन होताना तुम्हाला इंटरफेस कसा दिसेल या ठिकाणी पाहायचंय. ज्यावेळेस तुम्ही लिंकवर जाल त्यावेळेस लिंकवर क्लिक कराल त्यावेळेस येणारी जी इंटरफेस आहे, येणारा जो इंटरफेस आहे तर तो या पद्धतीने ओपन होणार आहे. त्यानंतर आपण अप्लाय फॉर PMY यू 2.0 यू म्हणजेच अर्बन. तुम्हाला या ठिकाणी इंटरफेस असा ओपन होईल. आतापर्यंत किती जणांना सबसिडी भेटली आहे या ठिकाणी पण आपण पाहू शकतो. त्यानंतर क्लिक केल्यानंतर अप्लायच्या ठिकाणी आपल्याला असा इंटरफेस दिसेल. त्यानंतर मध्ये जो इंटरफेस दिसतोय आपल्याला अप्लाय फॉर PMY अर्बन 2.0 त्यावर क्लिक करायचे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला जो इंटरफेस येणार आहे तो कशा पद्धतीने असेल या ठिकाणी तुम्हाला सांगतो मी. तर इंटरफेस असा ओपन होईल. त्यानंतर यामध्ये दिलेलं आहे की कुणाकुणासाठी आहे. तर वर गेल्यानंतर इंटरेस्ट सबसिडी स्कीम येते. त्याच्यावरती आपल्याला 3-4 ऑप्शन दिसतात. पहिली ऑप्शन दिसतोय लीड कंस्ट्रक्शन, म्हणजे ज्यांनी लोन न घेता कंस्ट्रक्शन स्वतःच्या फंडिंगने चालू केलंय त्यांच्यासाठी हा फॉर्म आहे. त्याला सबसिडी 2.5 लाख रुपये आहे, परंतु 3 लाखाच्या आतमध्ये इन्कम पाहिजे. दुसरं आहे अफोर्डेबल हाऊसिंग इन पार्टनरशिप. अफोर्डेबल हाऊसिंग इन पार्टनरशिप मध्ये ज्यांनी फ्लॅट परचेस केलाय त्यांना 2.5 लाखापर्यंत सबसिडी आहे. आणि त्यानंतर अफोर्डेबल रेंटल हाऊसिंग. अफोर्डेबल रेंटल हाऊसिंग हा ऑप्शन सध्या तरी ओपन केल्यानंतर शो होत नाही. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण ज्याच्यासाठी जो फॉर्म आपण भरणार आहोत ती आहे इंटरेस्ट सबसिडी स्कीम म्हणजेच ISS. याला 3 पार्टमध्ये डिवायडेड केलेलं आहे. पहिला 3 लाखापर्यंत, नंतर 6 लाखापर्यंत आणि 9 लाखापर्यंत. पण ज्यांनी लोन 1/9/2024 म्हणजे सप्टेंबर 2024च्या नंतर ज्यांनी लोन घेतलंय त्यांच्यासाठी हा फॉर्म कशा पद्धतीने भरला जाऊ शकतो हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. 3 पार्ट आहेत ते म्हणजे मी आता सांगितल्याप्रमाणे 3 ते 6 लाख रुपये, त्यानंतर 6 ते 9 लाख रुपये आणि 9 लाखाच्या वर जर तुमचा इन्कम असेल तर 9 लाख रुपये तुम्हाला, वर असेल तर सबसिडी भेटणार नाही. हेच या ठिकाणी हिंदीमध्ये सुद्धा दिलेलं आहे. तर खाली जी पात्रता आहे ते तुम्ही वाचून घ्यायचे. शक्यतो त्यांनी हेच लिहिलंय की राज्य किंवा संघ म्हणजेच राज्य आणि केंद्रामध्ये कुठल्याही प्रकारे तुम्हाला कुठल्याही योजनेनुसार तुम्हाला घर भेटलं नाही पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे अर्बनसाठीच आहे, ग्रामीणसाठी नाहीये. जी योजनेचा आता आपण फॉर्म भरणार आहोत ती योजना. या ठिकाणी काय काय डॉक्युमेंट लागणार आहे त्यांनी शो केलेले आहेत की आधार कार्ड लागणार आहे, परिवारामध्ये किती जण आहेत त्यांचं सुद्धा आधार कार्ड या ठिकाणी लागणार आहे, बँक खाते आहेत त्याचा IFSC कोड वगैरे त्यामध्ये डॉक्युमेंटमध्ये असला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आय प्रमाणपत्र. आय प्रमाणपत्र म्हणजे इन्कम प्रूफ. इन्कम प्रूफ तुमचा सॅलरी स्लिप सुद्धा असू शकतो, फॉर्म 16 सुद्धा असू शकतो, बिझनेस असेल तर ITR सुद्धा असू शकतो. त्याची PDF तुम्हाला 100 KB पेक्षा जास्त नसावी. भूमी दस्तावेज यामध्ये इंडेक्स 2 किंवा तुमचं जे खरेदी खत झालेलं आहे ते, जागा परचेस केली असेल तर त्याचं ऍग्रीमेंट होतं, त्याला खरेदी खत म्हणतात. अगदी फ्लॅट सुद्धा परचेस केला असेल तर त्याचं सुद्धा खरेदी खत होतं, त्यामध्ये ते आहे. त्यानंतर प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी असं होईल, सुरुवातीला स्टेट सिलेक्ट करायचे. तर स्टेट सिलेक्ट करताना सगळे राज्य या ठिकाणी दिलेले आहेत. या राज्यामध्ये आपलं राज्य म्हणजे महाराष्ट्र सिलेक्ट करायचे. त्यानंतर तुमचा इन्कम किती आहे, तुम्हाला म्हटल्याप्रमाणे 3 लाख रुपये जर तुमचा इन्कम असेल तर या ठिकाणी 3 लाख रुपये मेन्शन करायचंय. तुमचं जर 6 लाखापर्यंत इन्कम असेल तर या ठिकाणी 6 लाख रुपये मेन्शन करायचंय.
शक्यतो 9 लाखाच्या वर इन्कम नसावा. जर 9 लाखाच्या आतमध्ये इन्कम असेल 6 लाखाच्या वरती तर 9 लाख रुपये या ठिकाणी मेन्शन करायचे. सुरुवातीला भरताना 3 लाख रुपये जर आपण इथं मेन्शन केलं तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 3 ऑप्शन दिसतात, चौथा ऑप्शन दिसत नाही. तर पहिला आहे लीड कन्स्ट्रक्शन, दुसरा आहे हाऊसिंग इन पार्टनरशिप, तिसरा आहे इंटरेस्ट सबसिडी स्कीम. तर आपण कोणता फॉर्म भरणार आहे? तर ज्यांनी लोन घेतलंय आणि त्यांना आता सबसिडीचा फॉर्म भरायचा आहे तर इंटरेस्ट सबसिडी स्कीम मध्ये आपण फॉर्म भरणार आहे. त्यानंतर खाली काय त्यांनी दिलंय की तुमचं इंडियामध्ये कुठेही स्वतःचं घर आहे का? जर असेल तर यस, नसेल तर नो. जर असेल तर तुम्हाला या ठिकाणी सबसिडी भेटणार नाही. जर फॉर्म भरतोय तर नो असणार. त्यानंतर याच्या आधी कुठल्याही गव्हर्नमेंट स्कीमची किंवा सेंटर किंवा राज्य या दोघींपैकी तुम्हाला 20 वर्षाच्या आतमध्ये घर भेटलंय का? तर नसेल तर नो. तर त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी निळ्या बटनावर क्लिक करायचंय, इजिबिलिटी चेक करायची. त्यानंतर आपल्याला असा इंटरफेस दिसेल. इंटरफेस दिसल्यानंतर त्यामध्ये 2 दिलंय त्यांनी, एक तर आधार नंबर मेन्शन करायचा आणि दुसरं तुमचं नाव जे आधार कार्डवर आहे. त्यामध्ये थोडक्यात त्यांनी प्रतिज्ञापत्र या ठिकाणी दिले, जी माहिती देतोय ती खरी आहे. तर या ठिकाणी वरती गेल्यानंतर आपल्याला आधार कार्ड टाकायचं आहे. आपलं तुमचं जे आधार कार्ड नंबर असेल तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. पूर्ण आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर बाजूला तुमचं नाव सुद्धा टाकायचंय जे आधार कार्डवर आहे. स्पेलिंग मिस्टेक अजिबात करायची नाही, नाहीतर तुमच्या मोबाईलला ओटीपी जाणार नाही. या ठिकाणी आधार नंबर टाकल्यानंतर तुमचं नाव टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलला ओटीपी जातो. ओटीपीचा खाली ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे. जो ओटीपी येणार आहे त्याच्या आधी या ठिकाणी क्लिक करायचं, ओटीपी पाठवायचा आहे, जनरेट ओटीपी. ओटीपी जनरेट केल्यानंतर आपण इथं आधार नंबर नाही टाकला त्यामुळे या ठिकाणी शो होतोय. ज्यावेळेस आधार नंबर टाकून तुम्ही ज्या ठिकाणी लिंक आहे तुमचा आधारला तो ओटीपी तुमच्या मोबाईलला येईल. मोबाईलला ओटीपी आल्यानंतर ओपन होताना असा इंटरफेस तयार होईल. या ठिकाणी काय काय दिलंय बघा. पहिलं म्हणजे पर्सनल डिटेल्स, त्यानंतर फॅमिली मेंबर डिटेल्स तुम्हाला म्हटल्याप्रमाणे, त्यानंतर हाऊस होल्ड डिटेल्स, त्या ठिकाणी पत्ता वगैरे येईल, ऍड्रेस, त्यानंतर स्कीम डिटेल्स आणि लोन जी आहे ज्या ठिकाणी लोन घेतले ते डिटेल्स. या ठिकाणी बघा आपलं नाव मी तर ब्लँक केलंय, ऍक्च्युली मी नाव टाकलेलं आहे. त्यानंतर आधार नंबर तो बाय डिफॉल्ट येतो. त्यानंतर पॅन नंबर टाकायचा, तुमचं जन्मतारीख टाकायची, या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे. जे शक्यतो मोबाईल नंबर रजिस्टर टाका, इन केस फ्युचरमध्ये आपल्याला लागलं तर ते शो करता येतं. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमचा व्हॅलिड मेल आयडी टाकायचा आहे. या ठिकाणी जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल असेल मेल, फिमेल असेल फिमेल. शक्यतो ज्यांच्या नावाने लोन आहेत ऍप्लिकेशन ते शो करायचं. जर आई वडील असतील तर या ठिकाणी आई वडिलांचं नाव टाकायचंय, आई वडिलांचा आधार नंबर सुद्धा असेल तर शो करायचंय. खाली आल्यानंतर रोजगाराची स्थिती, तुम्ही सेल्फ एम्प्लॉयड आहात, सॅलराईड आहात, त्या ठिकाणी तुम्ही काय करता तर त्या ठिकाणी या ठिकाणी मेन्शन करायचंय. मेन्शन केल्यानंतर तुम्ही सॅलराईड आहेत. त्यानंतर सर्व काही ऑप्शन उपलब्ध होतात. तुम्ही नक्की कोणता जॉब करता, कारपेंटर करतात, त्यानंतर इंजिनियर आहात, रिटायर आहात, स्टुडंट आहात, सगळं शो होतं. तुम्ही जर सेल्फ एम्प्लॉय असाल तर तिथे उपलब्ध होतं कोणता बिझनेस आहे. त्यानंतर तुमचा धर्म सिलेक्ट करायचा आहे, तुम्ही कोणत्या धर्मात आहात, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, तुम्ही ज्या धर्मात आहेत त्या धर्म चॉईस करायचं आहे. त्यानंतर पुढंच कॅटेगरी पण सिलेक्ट करायची, जनरल, एससी, एसटी जे आहे ते सिलेक्ट करायचं. शिक्षण किती झालंय शिक्षण सुद्धा या ठिकाणी मेन्शन करायचं. खाली स्कीम मध्ये असेल तर नो करायचं, असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं. सेव्ह आणि कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला फॅमिली मेंबर डिटेल्स येतील. या ठिकाणी आपण ज्यावेळेस फॅमिली डिटेल्स भरत आहात तर तुमचं नाव आणि आपण जे आई वडिलांचं आधी भरलंय ते भरल्यानंतर सेव्ह आणि कंटिन्यू करायचंय. सेव्ह आणि कंटिन्यू केल्यानंतर आपल्याला हाऊस होल्ड डिटेल्स दिसते. बाय डिफॉल्ट EWS मध्ये आपण येतो, 3 लाखाचा इन्कम, आणि इन्कम प्रूफ म्हणून आपण चूज द फाईल करायचंय. 100 KB पेक्षा जास्त नसावी. तुमची सॅलरी स्लिप असेल, फॉर्म 60 असेल, अपलोड करायचंय. अपलोड केल्यानंतर खाली येतं 3 to 5 इयर, ज्या वर्षापर्यंत तुम्ही राहताय ते सिलेक्ट करायचं. सेव्ह टू कंटिन्यू करायचं. सेव्ह टू कंटिन्यू केल्यानंतर
प्रत्येक वेळेस सेव्ह करायचं आहे. सेव्ह टू कंटिन्यू केल्यानंतर ॲड्रेस डिटेल्स या ठिकाणी भरायला येतील. तर ॲड्रेस डिटेल भरायचं, आता जिथं राहताय तो डिटेल्स या ठिकाणी भरायचे. सुरुवातीला फ्लॅट क्रमांक येईल. फ्लॅट क्रमांक आल्यानंतर शो होईल. परमनंट ॲड्रेस पण सुद्धा या ठिकाणी आहे. 3 ॲड्रेस, एकतर प्रेझेंट, परमनंट आणि प्रॉपर्टी ॲड्रेस. प्रेझेंट ॲड्रेसमध्ये भरताना तुमचा जो फ्लॅट क्रमांक आहे तो भरायचा आहे. त्यानंतर तुम्ही कुठे राहता, पुण्यात राहत असाल तर शो केलं तर आपण लोणी काळभोर निवडल्यानंतर आपण महाराष्ट्र निवडणार. महाराष्ट्र निवडल्यानंतर आपला जिल्ह्याचं नाव पुणे जिल्ह्याचं नाव निवडल्यानंतर तुमचा उपजिल्हा म्हणजे तुम्ही कुठल्या तालुक्यात राहताय. तर पुणे सिटीमध्ये राहताय तर पुणे सिटी चॉईस करायचं आहे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणानुसार असेल तर आपण लोणी काळभोर टाकलंय त्यामुळे पिनकोड सिलेक्ट करायचा आहे. आता पिनकोड काय सिलेक्ट येईल तर जो लोणी काळभोरचा आहे तो पिनकोड या ठिकाणी येईल. तुम्ही ज्या एरियात राहताय तो पिनकोड या ठिकाणी आला असेल. आता लोणी काळभोरचा आहे 412-201 तो सिलेक्ट केला. तसंच परमनंट ॲड्रेस सुद्धा आपल्याला मेन्शन करायचा आहे. सेम प्रोसेस राहील परमनंट ॲड्रेसची. पण प्रॉपर्टी ॲड्रेस भरताना व्यवस्थित प्रॉपर्टी ॲड्रेस या ठिकाणी भरायचा आहे. तुम्ही नाशिकचं असाल तर त्या ठिकाणी नाशिक भरायचं आहे. फ्लॅट नंबर, त्यानंतर तुमचं सिटी आहे तो सिटी व्यवस्थित भरायची. सिटी भरल्यानंतर सगळी माहिती या ठिकाणी डिटेल्स भरायचे. सेव्ह आणि कंटिन्यू करायचं. स्कीम डिटेलिंग नो करायचं. आता सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे लोन घेतलं तर आपण येस करायचं आणि सिलेक्ट द PL नेम. म्हणजे आपण ज्या ठिकाणावरून लोन घेतलंय त्या बँकेची नावं शो होतील. तुम्ही कुठल्या बँकेतनं लोन घेतलंय तर कॅनरा बँक असेल, SBI असेल, सर्व बँक या ठिकाणी उपलब्ध आहेत. तुम्ही जर फायनान्समधून घेतलं असेल तर आवास आहे, आधार आहे. त्यानंतर जी सुद्धा बँक असेल तर आपण चॉईस करायचं आहे. आपण महाराष्ट्र ग्रामीण बँक, त्यानंतर लोन नंबर असतो, लोन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. तुमची जी राशी आहे लोनची अमाऊंट, ती लोनची अमाऊंट टाकायची. 25 लाख असेल 25 लाख. प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन या ठिकाणी टाकायचं आहे. प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन 35 लाखाच्या वर नसावं. लोन अमाऊंट 25 लाखाच्या वर नसावी. त्यानंतर तुमची लोन कधी घेतलंय आणि सिलेक्ट कधी झालंय तर इथं मेन्शन करायचंय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सँक्शन लेटर अपलोड करायचंय. फाईल चूज करायची, सँक्शन लेटर अपलोड करायचंय. 100 KB पेक्षा जास्त नसावी. हे आपण सगळी डिटेल्स व्यवस्थितरित्या पाहिलेली आहे. हे महत्वाचं आहे. जवळपास 2 लाखाची सबसिडी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. जवळपास 1 लाख. मी नियम आणि अटी सुरुवातीलाच सांगितल्या. नियम आणि अटी काय आहेत तर कर्जाची रक्कम 25 लाखापर्यंतच हवी. घराची कमाल किंमत म्हणजेच व्हॅल्युएशन 35 लाखाच्या वरती नसावं. त्यानंतर लाभ भेटताना जी सबसिडी भेटणार आहे 1,80,000ची ती आपल्याला 5 वार्षिक हप्त्यामध्ये भेटणार आहे. आणि उत्पन्न तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच EWS म्हणजेच 3 लाखापर्यंत, LIG म्हणजेच 3 ते 6 लाखापर्यंत आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 6 ते 9 लाखापर्यंत असेल तर MIG या कॅटेगरीमध्ये आपण मोडतो. आपण या ठिकाणी हे पण पाहू शकतो की भारत सरकारने 1 सप्टेंबर 2024 पासून आतापर्यंत किती सबसिडी मंजूर केलेल्या आहेत. वेगवेगळ्या राज्याची आकडेवारी या ठिकाणी दिलेली आहे. त्यामध्ये आपला महाराष्ट्र सुद्धा आहे, राजस्थान, केरळ, बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी सबसिडी उपलब्ध झालेल्या आहेत. जर तुम्ही हाऊसिंग लोन घेतला असेल आणि तुमची कमाल मर्यादा लोनची जर 25 लाखापर्यंत असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. काही चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. महत्त्वाची आणि विविध माहिती तुमच्यापर्यंत मी नक्कीच पोहोचवित राहील. धन्यवाद.